ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले विलास शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार बाईक रॅलीनं हा अर्ज दाखल करणार आहेत। युतीची घोषणा अद्याप झालेली नसताना शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विलास शिंदे हे बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शिंदे सेनेकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय, मात्र युती संदर्भात शिक्कामोर्तब झालेलं नसतानाही हा उमेदवारी अर्ज कसा दाखल होतोय? बरोबर आहे, अद्यापही युती संदर्भातला निर्णय हा झालेला नाहीये। मात्र नाशिक मधलं जे सध्या राजकीय चित्र बघता भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर लढण्याच्या तयारीमध्ये आहे। त्या दृष्टीने महायुतीच्या इतर घटक पक्षांनी देखील प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत। कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांची युती होऊ शकते आणि त्याचमुळे ज्या भागामध्ये जे उमेदवार स्ट्रॉंग आहेत, जे निवडून येण्याची क्षमता आहे, अशांकडनं आता उमेदवारी अर्ज हा भरला जात आहे। प्रभाग क्रमांक 8 मागील 2017च्या निवडणुकीमध्ये देखील विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल पूर्ण निवडून आलेलं होतं। 4चे 4 उमेदवार निवडून आलेले होते। म्हणून आज आपण बघतोय शिवसेनेकडनं सगळ्यात पहिलेचा उमेदवारी अर्ज कुठला भरला जात असेल तर तो प्रभाग क्रमांक 8चा भरला जात आहे। विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता बाईक रॅली निघालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये उमेदवारी अर्ज भरला जाईल आणि त्यानंतर युती आघाडीचा जरी काही निर्णय झाला तर त्या संदर्भातले जागा वाटप केलं जाईल। परंतु हे 4 नगरसेवक, हे 4 जणांचं पॅनल हे शिवसेनेच्या कडेच राहणार आहे। त्यामुळे आजचा हा उमेदवारी अर्ज भरला जात आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेत राहू मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण 2 दृश्य बघतोय। नाशिकमध्ये विलास शिंदे हे मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि दुसरीकडे पुण्यामध्ये देखील गणेश बिडकर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे। उमेदवारांची यादी अजून जाहीर होत नाहीये, मात्र तत्पूर्वीच थेट एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय आणि आता उमेदवार त्यांचे अर्ज दाखल करतायत। नाशिकमध्ये महायुतीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये आणि पुण्यामध्ये देखील बोलणी सुरूच आहेत। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूला उमेदवारी अर्ज मात्र दाखल केले जातात। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विलास शिंदे हे बाईक रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शन करत आता उमेदवारी अर्ज दाखल करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।